नमस्कार मित्रांनो, आशा करतो आपण सगळे चांगले असाल. मित्रांनो, आजच्या मार्केटचे जर अपडेट पाहिले तर सुरुवातीला मार्केट हे वरती होतं, फ्लॅटच होतं. जास्त काही तेजी आज मार्केटने दाखवली नव्हती. थोड्या काही पॉइंटने ते ग्रीनमध्ये होतं. मात्र शेवटी शेवटी ते 25,000च्या देखील खाली आलेलं आहे. फक्त एकच चांगली गोष्ट आहे की 24,900ला सपोर्ट आहे आणि त्या सपोर्ट लेवलला रिस्पेक्ट करत मार्केट आज त्याच्या वरती क्लोज झालेला आहे. हीच एक दिलासादायक गोष्ट आहे. अजूनपर्यंत तरी मार्केटमध्ये कुठं काही ट्रेंड रिव्हर्सल किंवा निगेटिव्हिटी बिलकुल नाहीये. ही एक नफा वसुली आपण याला म्हणू शकतो, आपण प्रॉफिट बुकिंग आपण याला म्हणू शकतो आपण. तर मित्रांनो, आज आपण जर पाहिलं फ्युचर अँड ऑप्शन मध्ये डिलिव्हरीच्या शेअरमध्ये आपल्याला खूप चांगली तेजी दिसून आली. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला घसरण दिसून आली फ्युचर अँड ऑप्शनचा जर विचार केला आपण तर मित्रांनो, खूप साऱ्या बातम्या एका सेक्टर बद्दल येत आहेत, त्यामुळे त्यावरती डिस्कशन करणं खूप महत्वाचं आहे. आणि ते सेक्टर म्हणजे डिफेन्स सेक्टर. आणि भारत पाकिस्तान युद्ध परिस्थितीमुळे तर या सेक्टरवरती जास्तच अजून प्रकाश पडलेला आहे. तर मित्रांनो, या सेक्टरकडे आपल्याला काय लक्ष द्यायचं आणि कशा पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे मित्रांनो. तर विचार करा मित्रांनो, या युद्धामध्ये आपण पाहिलं आपली जी काही प्रणाली होती, जी काही रडार प्रणाली होती, तर ती इतकी सक्षम होती की शत्रूचं एकही विमान किंवा कुठलंही मिसाईल असेल किंवा कुठलाही मोठं घातक, ज्याला आर्म्स अँड ॲम्युनिशन आपण म्हणतो, तर ते भारतीय हद्दीमध्ये येऊ शकलेलं नाही. फक्त ड्रोन्सच्या द्वारे अटॅक झाले सीमावर्ती भागामध्ये, परंतु कुठल्याही मोठ्या शहरावरती कुठल्याही प्रकारचा मिसाईल अटॅक असेल किंवा कुठल्याही प्रकारे मोठं ॲम्युनिशनचा अटॅक असेल, तर तो प्रत्येक अटॅक आपल्या रडार सिस्टीमने उधळून लावलेला आहे. आणि ही मेड इन इंडिया सिस्टीम आहे. ही सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मागच्या 5 वर्षामध्ये आपण एक्सपोर्टर बनलेलो आहोत आर्म्स अँड ॲम्युनिशनचे. खूप साऱ्या राष्ट्रांना आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्म्स आणि ॲम्युनिशन आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज, हेलिकॉप्टर असतील, तर हे आपण एक्सपोर्ट करायला लागलेलो आहोत. आणि मित्रांनो, आपली जी काही यंत्रणा आहे, आपले जी काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट त्या क्षेत्रामध्ये जी झालेली आहे, तर ती अतिशय अभूतपूर्व आणि खूप वाखाणण्याजोगी झालेली आहे. त्यामुळे मित्रांनो, हे सेक्टर एक नवीन उदयोन्मुख सेक्टर आहे. तर याकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं आहे. यातील महत्वाचे शेअर कुठले आहेत, त्या शेअरची एक लिस्ट करायची आहे. त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की रिझल्ट कसे आलेले आहेत, Q4 FY25 चे रिझल्ट कसे आलेले आहेत, त्याच्या कॉनकॉलमध्ये काय सांगितलं जात आहे. महत्वपूर्ण जर कंपन्या पाहिलं तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची जर आपण पाहिलं तर त्यांच्या मॅनेजमेंटने खूप दमदार असा गायडन्स दिलेला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड असेल आणि अजून त्या क्षेत्राशी रिलेटेड ज्या ज्या काही कंपन्या असतील, झेन टेक्नॉलॉजी असेल, तर यांच्याकडे आपल्याला बारकाईने पाहायचं आहे. मित्रांनो, यामध्ये ज्या कंपनीचे व्हॅल्युएशन्स आपल्याला चांगले दिसतील त्या कंपन्यांकडे आपल्याला पाहायचं आहे. आणि जर समजा तुम्हाला वेळ नसेल इतका, तर एक चांगली गोष्ट आहे की डिफेन्स सेक्टरचे म्युच्युअल फंड आपले आलेले आहेत, तर त्यामध्ये देखील आपण विचार करू शकता. परंतु ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ठेवायची आहे आपल्याला. याचं महत्वाचं कारण म्हणजे हे एक ग्रोईंग एमर्जिंग सेक्टर आहे. त्यामुळे याकडे आपल्याला आज जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर साधारणतः पुढच्या 3-4 वर्षासाठी तरी आपल्याला ही इन्व्हेस्टमेंट ठेवावी लागेल, कारण आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागेल. कारण यामध्ये जेव्हा ऑर्डर्स आपल्याला मिळतात, परकीय देशांकडून आपल्याला ज्यावेळेस ऑर्डर मिळतात, तर ही ऑर्डरची साईज मोठी असते आणि ते बनवायला खूप जास्त वेळ लागतो. म्हणजे अगदी 1-2 वर्ष आपल्याला ती ऑर्डर एक्झिक्यूट व्हायला लागते आणि त्यानंतर आपल्याला तो पैसा त्या कंपन्यांना मिळतो. त्यामुळे ही लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट म्हणून तुमच्या डोक्यात ठेवा. एकतर तुम्ही कंपनी आयडेंटिफाय करून देखील त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा म्युच्युअल फंडचा पर्याय हा अतिशय चांगला पर्याय आहे मित्रांनो. तर या सेक्टर बद्दल
खूप जास्त हे प्रकाश झोतात आलेलं सेक्टर होतं, त्यामुळे या सेक्टर बद्दल मी आज ही चर्चा केलेली आहे मित्रांनो. तर आपण पाहिलं मार्केट सध्या एक कन्सॉलिडेशनच्या फेजमध्ये आहे. वरती जात नाही किंवा खाली जास्त काही जात नाहीये. कुठेतरी एका पॉझिटिव्ह ट्रिगरची आता गरज आहे आणि तो पॉझिटिव्ह ट्रिगर म्हणजे आरबीआयचे रेट कट असतील तर त्या निमित्ताने सुद्धा तो ट्रिगर येऊ शकतो, किंवा कंपन्यांचे जे काही रिझल्ट आहेत, आपले सध्या अर्निंग सीझन आहे तर तो सुद्धा सीझन मिक्स चाललेला आहे. सुरुवातीला आय टी कंपन्यांचे रिझल्ट आले, ते इतके चांगले नव्हते. त्यानंतर काही कंपन्यांनी मात्र ऑटो सेक्टरच्या कंपन्यांनी चांगले रिझल्ट दिले आपल्याला. आय टीने निराश केलं. ई कॉमर्सच्या ज्या काही कंपन्या होत्या त्यामध्ये देखील आपल्याला मिक्स रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर रिझल्ट सीझन जसा जसा पुढे सरकत आहे तसं अजून जे काही येणारे जे काही रिझल्ट आहेत त्यामध्ये जर चांगले रिझल्ट आढळून आले तर तो मार्केट वाढायला एक चांगला ट्रिगर असेल मित्रांनो. तर मित्रांनो, सध्या इथेच थांबूया आपण. धन्यवाद.